guide the students from ABCD to great achievements. भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं नाशिक पूर्व महापालिकेच्या गेटवर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात आले। नाशिक वाचवा आंदोलन कृती समिती अग्रेसर झाली असून आता ते रस्त्यावर उतरले आहेत। घोषित झालेल्या झोपडपट्ट्यांच्या जागेवर आम्हाला घर द्या, विद्यानिकेतन शाळा नंबर 1 सुरू करा, तसेच स्मार्ट सिटी भ्रष्टाचाराची चौकशी करा। भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने मेन रोड नाशिक पूर्व विभागीय महापालिकेच्या गेटवर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात आले। यावेळी काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। यावेळी काँग्रेस खासदार शोभाताई बच्छाव, प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, शहर अध्यक्ष आकाश छाजेड, सभागृह नेते राजेंद्र बागुल तसेच नाशिक शहर काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तरण तलाव असेल, त्याचप्रमाणे तारांगण असेल, संपूर्णपणे मॉडेल रोड्स असतील, हे संपूर्ण कामं काँग्रेस पक्षाच्या कारकिर्दीमध्ये झालेले आहेत। परंतु आता आपण बघतो की भाजपची सत्ता 3-3 आमदार असताना यापूर्वी महानगरपालिकेमध्ये BJPची सत्ता होती, त्यांचे नगरसेवक जास्त होते, परंतु अजिबात त्यांनी लक्ष दिलं नाही, संपूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे। आणि हे जे काही सर्व कामं आहेत ही अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यात यावी, हा जो भ्रष्टाचार आहे याची सखोल चौकशी व्हावी असं आमची या ठिकाणी मागणी। काँग्रेसच्या माध्यमातून जे आंदोलन आहे, श्रमिक नगर झोपडपट्टी ही घोषित राजपत्रित झोपडपट्टी आहे। गेल्या 82 पासून तिथला सर्व प्रकारचे टॅक्स हे लोक भरतायत, त्याच्यावर कर निर्धारण झालेला आहे आणि ते कर भरता सुद्धा आहेत। आणि 200 वर्षापासून असलेल्या या झोपडपट्टीला अचानक बिल्डरांच्या सांगण्यावर नोटिसा देण्यात येऊन त्या पाडण्याचा घाट जो टाकलेला आहे तो कदापि सहन केला जाणार नाही। ती त्यांची हक्काची जागा आहे, त्यांच्या हक्काच्या जागेवरच त्यांना घरं मिळाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे। कुठेतरी गाव कुसाबाहेर या मराठी माणसाला विस्थापित करण्याचा जो शासनाचा आणि प्रशासनाचा बिल्डर धार्जिण्या हा जो डाव आहे, तो डाव आम्ही कदापि ऐकणार नाही, तो हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून यांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्ष आज रस्त्यावर उतरलेला आहे। स्मार्ट सिटीच्या माध्यमातून या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे, अतिशय दर्जाहीन असं काम त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्या स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या परवानग्या देणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा शास्ती झाली पाहिजे, यात कोणत्याही प्रकारचं दुमत नाही। हजारो कोटी रुपये या स्मार्ट सिटीच्या नावाखाली ते केले गेले, परंतु हे गाव 11 वर्ष होऊनही सुद्धा परिपूर्ण झालं तर नाहीच, परंतु हे गाव हागणदारी मुक्त सुद्धा झालेलं नाही। आणि म्हणून या सर्व बाबीला जबाबदार जर कोणी असेल तर ती स्मार्ट सिटी कंपनी आहे। आणि 24 तास पाण्याच्या वल्गना करणाऱ्या स्मार्ट सिटी म्हणतात आज आम्हाला अर्धा तास सुद्धा पाणी येत नाही। उलट जे आम्हाला पाणी येत होतं ते स्मार्ट सिटीच्या बेजबाबदारपणा कामामुळे, अनियमिततेमुळे आज घाणेरडं असं ड्रेनेज युक्त पाणी आज या नाशिकांना प्यायला लागतं आणि ते पण अपुरं असं अर्धा तास। आणि म्हणून त्याचा धिक्कार करीत असताना ही आम जनता या ग्रामसभेच्या निमित्तानं आज स्मार्ट सिटीचा आणि महापालिकेच्या या कामाच्या चौकशीची मागणी करीत आहे। आणि हे सर्व होत असताना रोज नवीन टेंडर काढले जात आहेत, ते टेंडर काढणारे अधिकारी निर्लज्जपणे प्रत्येक वेळेस वाढ करतायत। काल एक टेंडर निघालं धूर फवारणीचं, स्मार्ट सिटीचं 100-100, 200-200 लोक वाढवले। आता वालमन पहिले 100 लोकांमध्ये ताई आपल्याकडे पाणी पुरवठा करत होतं, आज 300 वालमन आहे आणि पाणी मिळत नाही वेळेवर। हा जो भ्रष्टाचार आहे, हा जो BOTवर आणि आउटसोर्सिंगच्या माध्यमातून हे गाव कुठेतरी ठेकेदारांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न महापालिकेचं प्रशासन पैशाची लूट करण्यासाठी करतंय, ते धिक्कार करण्यासारखं आहे। आणि म्हणून या गोरगरिबांना आणि नागरिकांना फसवणूक करून ही जी लूट चाललेली, या लुटीची चौकशी झाली पाहिजे अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे। आणि म्हणून आम्ही काँग्रेस पक्षाचा धिक्कार करत असताना मराठीची अस्मिता, मराठी हे ते करणारं हे राज्य म्हणता, पण या सरकारने या शहरातल्या मराठी शाळा बंद केलेल्या आहे। गोरगरिबांची मुलं शिकणार कुठे? 1 लाख रुपये मॉन्टेसरीची फी आहे, परंतु आज आम्हाला शाळा नाही। म्हणून या गरिबांना मनोवादी संस्कृती कुठेतरी शिक्षणापासून दूर नेऊ पाहत आहे, त्यांना बाजूला करते। म्हणजे गरिबाच्या मुलांनी शिक्षण नाही करायचं का त्यांना कामधंदा नाही, बेरोजगारीच्या कैद पडलेल्या या मराठी माणसाला जर विस्थापित करण्याचा प्रयत्न जर हे बिल्डर धार्जिण्या प्रशासन करत असेल तर त्याचा धिक्कार आम्ही करीत आहोत आणि त्यासाठी काँग्रेस पक्ष क्रियाशील आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले। मी सरिता परदेशी आपल्या सर्वांचा निरोप घेते। अशाच बातम्यांसाठी पाहत रहा BBS न्यूज नेटवर्क।